नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. तर सगळ्यांचा हा वर्ष आनंदाचा आणि उत्साहाचा जावो. सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, हेच माझी स्वामी चरणी प्रार्थना. भरपूर गोष्टी आपण ठरवत असतो, पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या वर्षभरात आपल्या आयुष्यात निगेटिव्ह काही झालेल्या असेल. 2023 मध्ये ज्या गोष्टी वाईट घडल्या किंवा तुमच्यासोबत ज्या गोष्टी तुम्ही करू शकला नाहीत किंवा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो, अशा गोष्टी आपल्याला मागे सोडायच्या आहेत आणि ह्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये आपण त्या पूर्ण करून दाखवायच्या आहेत. हेच आपण मनात आपल्या जिद्द ठेवायची आहेत. भरपूर गोष्टी असतात, असं असं नाही की भरपूर लोक ठरवतात की आता मी हे करणार ते करणार, पण 1-2 महिने आपल्याला खूप उत्साह असतो. 1-2 महिनेही नाही, आपण जेव्हा स्टार्ट करतो, जेव्हा नवीन वर्ष सुरुवात होते नवीन वर्षाची, तर आपण फक्त 8 दिवस त्या गोष्टींकडे लक्ष देत असतो की मी असं करणार, मी तसं करणार. पण मात्र जसे जसे हळूहळू दिवस पुढे ढकलत जातात, तर आपले जे निश्चय असतात, आपण ज्या गोष्टी केलेल्या असतात त्याचा आपल्याला कंटाळा वाटायला लागतो. कशाला असं तसं आपण करत ते पुढे ढकलत असतो. मग नवीन वर्ष आलं की नवीन उत्साह मनात येतो. असं असं नाही आहे की सगळ्या गोष्टी सगळेच असं करतात. काही गोष्टी सगळ्या हे सोडून देतात असं नाही. कोणी कोणी खूप सिरियस होऊन ते वर्षभर त्या गोष्टींवर काम करत असतं किंवा जे ध्येय तुम्हाला मिळवायचं आहे त्याच्याकडे खूप सारे लोक फोकस करत असतात आणि त्यांना नक्की त्रास होतो, वर्षभर दगदग होते, धावपळ होते, पण नक्की जेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळते तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो. तर असंच काहीतरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण महिला कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला स्वतःला करून दाखवायच्या आहेत आणि ह्या वर्षात मी करूनच दाखवणार, अशा गोष्टी ज्या गृहिणी आहेत माझ्यासारख्या त्यांच्यासाठी मी सांगणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल ही सबस्क्राईब करत राहा. मी गृहिणींसाठी काही टिप्स घेऊन येत असते, होम टिप्स किंवा ब्युटी टिप्स किंवा एखादं मोटिवेशन व्हिडिओ किंवा एखादं मोटिवेशन मला म्हणजे माझ्या अनुभवानुसार ज्या गोष्टी असतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर नक्की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. माझे बाकीचेही व्हिडिओ आहे जे तुम्हाला उपयोगाला पडतील, असे काही व्हिडिओ आहेत ते नक्की फॉलो करा, मला बघा. आणि इन्स्टावर जी माझी आय डी आहे ती प्रायव्हेट आहे. जोपर्यंत इथं मला सक्सेस भेटत नाही ते अकाउंट माझं प्रायव्हेट आहे. तर नक्की इथं तुम्ही मला सपोर्ट केला तर तेही आय डी मी एक दिवस येईल तो दिवस, त्या दिवशी मी ते पब्लिकली करेल तो अकाउंट. तर माझे भरपूर त्याच्यावर छान छान व्हिडिओ आहेत. मला खूप लहानपणापासून आवड आहे ॲक्टिंगची, डान्सिंगची, आणि त्या गोष्टी कुठेतरी अशक्य होता मी गावाकडे असल्यामुळे. एका खेडेगावातून येऊन या गोष्टी हे करणं खूप अवघड असतं, कारण खेडेगावात एवढी मुलींना फ्रीडम नसते जेवढी सिटीच्या प्रमाणात तिकडं गावाकडे जर तुम्ही बघायला गेलं तर खूप गोष्टी त्यांना म्हणजे त्यासाठी ज्या गोष्टी इझिली सिटीमध्ये अवेलेबल होतात किंवा इझिली त्यांना त्या गोष्टींसाठी फ्रीडम असतो, तर त्याच प्रमाणात गावाकडे ज्या गोष्टी असतात त्या खूप वेगळ्या असतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भरपूर सगळ्यांची परमिशन घ्यावी लागते, छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि त्या गोष्टी मिळणं किंवा ते सगळं अवेलेबल होणं खूप अशक्य आहे गावाकडे. तर मी तरी काहीतरी करू इच्छिते माझ्यासाठी. माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या लेडीज आहेत ज्यांच्या मनात खूप साऱ्या इच्छा होत्या आणि त्या म्हणजे कुठेतरी साईडला राहिल्यात, तर ते आपण आता का पूर्ण करू शकत नाही? आता आपले मुलं मोठे झालेत. पहिले ऑफकोर्स लग्न लवकर झालं आहे, त्याच्यानंतर मुलं झाली, त्याची हे आहे आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांचं सगळं बघून बघून आपण स्वतःसाठीही टाइम काढू शकतो आणि थोडे थोडे वेळ काढून थोडं थोडं असं आपलं जे असतात ना, छोटे छोटे ड्रीम्स असतात ना, ते पूर्ण करण्यात घालवायचे. भरपूर गोष्टी असतात ज्याच्यासाठी आपण स्ट्रगल करत असतो किंवा भरपूर गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला इझिली मिळालेल्या असतात, पण त्या कशा आपल्याला हे करणं, त्यांना हे पुढे त्या गोष्टींना घेऊन कसं पुढे आपण जाऊ शकतो हेच आपल्याला माहीत नसतं. तर आपण या नवीन वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी आपल्याला म्हणजे स्वतःमध्ये बदल घडून आणायचा आहे. त्या बदलांमध्ये एक पॉईंट असंही आहे की आपण स्वतःच्या हेल्थकडे, ज्या लेडीज गृहिणी आहे, त्यांचे मुलं आहेत, ऑफिसला जात नाही इकडे तिकडं, तर ते कुठेतरी हे म्हणतात मी दिवसभर कामात असते, भरपूर गोष्टी मी करत असते. मी मान्य करते की आपल्याला भरपूर दिवसभरात भरपूर कामं असतात लेडीजला, पण त्याच्यासाठी आपल्याला
असं एक चार्ट बनवायचं आहे की आपल्याला 1 तास तरी आपल्याला स्वतःला द्यायचंच आहे. तर आपण सकाळी थोडंसं लवकर उठलो तर 1 तास काय आपल्याला 2 तासही भेटू शकतात. आपलं सगळं काम वेळेवर होत असतं. सकाळी लवकर उठलो ना आपण, आपल्यात जी स्फूर्ती असते, आपल्यात जी करण्याची इच्छा असते काहीतरी ती जास्त असते. तर स्वतःकडे आपण तेव्हा वेळ काढू शकतो स्वतःसाठी. तर सगळ्यात पहिले मी म्हणेल की तुम्ही योगासनं किंवा व्यायाम करा. कारण तुमचं शरीर फिट असेल, तुम्ही स्वतः जर फिट असाल तर तुम्ही इतर फॅमिली मेंबर्सला किंवा त्यांचीही काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकाल. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, जरीही तुम्ही वर्किंग वुमन असाल, तुम्ही बाहेर जाऊन जॉब करताय, तरीही तुम्हाला व्यायाम करणं किंवा योगासनं करणं खूप गरजेचं आहे. कारण मी असं म्हणत नाही फक्त घरी बसलेल्या जे लेडीज आहेत त्याच करा, पण ज्या बाहेर जातात त्याही दिवसभर कोणाकोणाला उभं राहून काहीतरी काम असतं किंवा कोणाला चेअरवर बसून काम असतं, कॅम्प्युटर हाताळायचं असतं, लॅपटॉप वगैरे. तर ह्या गोष्टींमध्ये आपण बसून बसून आपला जो पाठ असतो, आपली हातपाय हे थोडंसं हे होतात काम करण्यासाठी. म्हणजे असं नाही आहे की कामच करत राहा म्हणजे स्वतःकडे लक्ष नाही द्या. थोडंसं वेळ निघतोच. आपण ऑफकोर्स थोडंसं लवकर उठलो, सकाळी उठणं सगळ्यांना चिडचिडं वाटतं किंवा सकाळी उठणं, सकाळची जी साखर झोप असते. आमचे मला एक शिक्षक होते 8वी पासून भिवसने सर म्हणून, तर ते सकाळी म्हणायचे की सकाळची जी झोप असते ना ती साखर झोप असते आणि त्या साखर झोपेतून उठणं म्हणजे खूप हे आहे, अवघड आहे. पण त्या गोष्टी किंवा ती गोष्ट आपण इझिली घेऊ शकतो, उठू शकतो. 1 दिवस आपल्याला कंटाळा येईल, 2 दिवस कंटाळा येईल, तर तिसऱ्या दिवशी आपण आपोआप उठू. तर 2 दिवस अलार्म लावून तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू सवय होईल आणि तुम्ही त्याच्यानंतर जेव्हा अलार्म वाजेल त्याच्या अगोदरही तुम्ही उठलेला असाल. हे मी माझ्या अनुभवातून सांगते किंवा भरपूर अशा लेडीज आहेत ज्या लवकर उठतात आणि त्यांची कामं इझिली होतात. आणि आपण विचार करत असतो तिची कामं लवकर आटपून जातात, ती कशी फ्री असते, ती स्वतःसाठी एवढं वेळ कसं काढते, ती हे करते, ती ते करते. तर तिनं तिचं जे आहे रुटीन आहे त्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे व्यवस्थित, म्हणूनच ती अशी इझिली करू शकते आणि तुम्हीही करू शकता. तर सगळ्यात पहिले आपल्याला सवय जी लावायची आहे या नवीन वर्षामध्ये, की सगळ्यात पहिले आपल्याला लवकर उठण्याची सवय लावायची आहे. त्याच्यानंतर सगळंच विचार करणं किंवा ओव्हर थिंकिंग, जास्त विचार करणं आपल्याला टाळायचं आहे. कारण लेडीज असतात त्या छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप काळजी करत असतात. तर सगळ्यात जास्त त्रास सहन करण्याची क्षमता तिच्यातच असते, एका स्त्रीतच असते. पण ती त्या एवढ्या एवढ्या गोष्टींसाठी खूप विचार करत असते. त्या ओव्हर थिंकिंगमुळे आपल्या शरीरावर आपल्या मानसिक तणाव आपल्याला येऊ शकतो किंवा खूप सारं टेन्शन घेऊन बसणं, ह्या गोष्टी कुठेतरी आपण टाळल्या पाहिजे. जास्त विचार करणंही आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि काहीतरी नवीन शिका. खूप साऱ्या गोष्टी आहेत शिकण्यासाठी. मी तर म्हणेल की आता माझ्याकडे खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत घरातल्या किंवा मिस्टर जॉबवर असतात, बाहेर असतात. तर भरपूर अशा गोष्टी आहेत की मला टाईमच भेटत नाही ते करण्यासाठी. भरपूर काही जर करावं वाटतं. सगळ्यांचं बघत बघत, मुलांचं, मिस्टरांचं, सगळ्यांचं बघत बघत आपण स्वतःसाठी काहीतरी करू शकतो. खूप सारा वेळ जर तुम्ही वाया घालवत असाल, दुपारी झोपणं टाळा, इकडे तिकडे गॉसिप करणं टाळा. ह्या गोष्टी जर तुम्ही स्वतःमध्ये बदल केला ना, की मी असं करेल, मी तसं करेल, तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असते की लेडीजने म्हणजे स्वावलंबी झाली पाहिजे. ती स्वतः तिनं काहीतरी केलं पाहिजे. मिस्टर आहेत किंवा आपले आई वडील आहेत, हे आपल्याला जे पाहिजे ते प्रोव्हाइड करतात. ते आपल्याला वेळोवेळी सगळ्या गोष्टी पुरवतात. पण आपलं जे म्हणतात ना, आता सेल्फ रिस्पेक्ट असते आपली किंवा आपलं कुठेतरी एक हे असतो, आपला इगो असतो, ते हर्ट होत नाही. जर आपले स्वतःचे पैसे असले, आपण यूज करायला किंवा आपल्याला जेवढं खर्च लागतं तेवढं जरी आपण आपल्या पैशातून करू शकलो तर ही खूप मोठी गोष्ट आहे. महिन्याला जर तुम्ही 1000 रुपयेही कमवले तर खूप आहे. असं नाही की तुम्ही स्टार्टिंगला खूप सारे गोष्टी तुम्हाला भेटून जातील, पण हळूहळू छोटीशी सुरुवात करायची. असं स्वतःला सांगा की ह्या वर्षी मी हे सगळं कंप्लीट करणार आहे. ज्या सवयी मला घाण आहेत, ज्या सवयी मला वाईट वाटतात माझ्यात, त्या मी भरून काढणार आहे. ह्या पूर्ण वर्षात मी माझ्यामध्ये ते बदल करणार आहे. स्वतःमध्ये जेव्हा तुम्ही बदल कराल तेव्हाच तुम्ही इतरांवर जो इम्प्रेशन आपला आहे तो पाडू शकता. भरपूर गोष्टी आपण स्वतःमध्ये बदल केल्या पाहिजे, नंतरच आपण आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीला त्यांनाही असं वाटेल की आपल्याला इम्पॉर्टन्स देतील ते. तुम्ही बघितलं असेल, सतत ज्या लेडीज कामच करत राहतात, घरातलं कामच करत राहतात फक्त,
तर त्यांना एक टाईपचं ते मेड असते ना आपल्या घरची, त्याची जागा दिलेली जाते. कारण तिचं कोणी विचारच करत नाही, हा तू हे करून घे, ते करून घे. आपण जर सगळं घरातलं मॅनेज करून, व्यवस्थित मॅनेज करून, जर स्वतःकडेही लक्ष दिलं, आपण स्वतः व्यवस्थित राहिलो, तर सगळेही आपले रिस्पेक्ट देतात. मी असं म्हणत नाही की चांगले कपडे घातल्यानेच आपण चांगले दिसतो, पण जे आपण कपडे घालतो किंवा त्या कशा प्रकारच्या आहेत, ते आपल्याला सूट होतात का, आपल्या बोलण्याचं किंवा आपल्या चालण्याचं ह्याच्यातही खूप फरक होतो. आपले मुलं असतात, आता मुलं शाळेत जायला लागली की त्यांचे पॅरेंट्स हे मीटिंग असतात किंवा काहीतरी असतो शाळेत फंक्शन वगैरे, तर मुलांना आपल्याला घेऊन जाण्यात असं अनकम्फर्टेबल होऊ नये, त्यांना कम्फर्ट झोन वाटावा, ते आपल्याला इझिली घेऊन जाऊ शकतात. किंवा आपण त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी आपण हे केल्या पाहिजे. म्हणजे त्यांना बोलताना असं म्हणजे सतत रागवताना किंवा नाही रागवलं पाहिजे, मी असं म्हणेन सगळ्याच गोष्टीत. कारण सगळ्याच गोष्टीत मुलांची चुकी नसते, काही गोष्टींमध्ये आपलीही चुकी असू शकते, आपण दुर्लक्ष काही गोष्टी करू शकतात. त्याच्यामुळे तर भरपूर गोष्टी मी असं प्रेशर टाकत नाही मुलांवर की तुम्ही हे केलंच पाहिजे असं तसं. ज्या गोष्टी हळूहळू ते शिकतात, ते आपल्याला फक्त त्यांच्या मागं रिपीट करायच्या आहे, काही गोष्टी ते इझिली होऊन जातात. आणि सतत हे करू नको, ते करू नको जर आपण मुलांना सांगत राहिलं, तर काही गोष्टी ते आपल्याला सांगणंच बंद करतात, टाळतात. ते आपल्यापासून गोष्टी लपवायला लागतात आणि मग ते एखाद्या वाईट याच्यावर जातात, व्यसनावर म्हणू शकता, किंवा एखाद्या वाईट गोष्टीकडे वळू लागतात. जेव्हा आपण त्यांना समजून घेत नाही, बोलत नाही, तर ते मित्राजवळ किंवा मैत्रिणीजवळ बाहेरच्या जवळ आपल्या मन मोकळं करतात, पण आपल्याला सांगत नाही. तर अशा भरपूर बदल आहे जे एका लेडीजने स्वतःमध्ये केले पाहिजे. कारण असं सगळ्यांचं बघत बघत स्वतःचंही बघायचं आहे आपल्याला, आणि आपली फॅमिलीला एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर आणि चांगल्या जागेवर आपल्याला स्वतःलाही आणि आपल्या फॅमिलीलाही ठेवायचं आहे. जेवढा इम्पॉर्टंट तुम्ही दुसऱ्यांना देतात, तेवढं स्वतःलाही द्या. जेव्हा तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट द्याल, तेव्हा इतरही तुम्हाला रिस्पेक्ट देतील. ही माझे म्हणजे वैयक्तिक अनुभव आहे आणि मी बघितलं आहे काही गोष्टी, म्हणून मी तुम्हाला सांगत असते. तर आय होप तुम्हाला हे छोटंसं न म्हणता खूप मोठा व्हिडिओ झाला. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि आज तुम्ही हॅपी न्यू इयरसाठी किंवा तुम्ही 30+ कसं सेलिब्रेट केलं हेही मला सांगा. काही वाटलं असेल, भरपूर दिवसांपासून माझे व्हिडिओ येत नाही, कारण मी गावाकडे होते. त्याच्यानंतर इथे आल्यावर आजारी पडले, मुलं आजारी पडले, त्याच्यामुळे व्हिडिओ मी टाकू शकले नाही. त्याच्यासाठी क्षमस्व असावं, सॉरी सगळ्यांना. आजपासून आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील याची हे आहे. तर परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि परत एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर आणि बाय.